नमस्कार, मी सागर गोखले. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं स्वागत. आज आपण वास्तुशास्त्र, देवघर आणि गणपती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्टुडिओत स्वागत. साईराम. आनंदी वास्तू नावाचं यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तसंच याच विषयावर आनंदी वास्तू रेडिओ.net हा पहिला वेब रेडिओ देखील यांनीच सुरू केलाय. तसंच आनंद पिंपळकर यांना तुम्ही फेसबुकवरही जॉईन होऊ शकता. शिवाय यूट्यूबवरही तुम्ही आनंदी वास्तू नावाने व्हिडिओ पाहू शकता. जर तुम्हालाही वास्तुशास्त्र, देवघर आणि गणपती या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. सर, आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे. सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे. वातावरणात जल्लोष आपण पाहतोय. या संदर्भात अनेक लोकांना अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यावीत अशी आमची अपेक्षा आहे. अगदी अगदी. सुरुवात करूया गणपतीपासूनच. गणपतीचं रूप आपल्या सगळ्यांना अतिशय मोहक असं वाटतं. अगदी. पण गणपतीचं धड हे हत्तीचं आणि बाकीचा सगळा भाग हा माणसाचा. हे नक्की याच्यामध्ये शास्त्र काय आहे नक्की? सागर, हा फार नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. मध्ये मी काय झालं, जर्मनीमध्ये गेलो होतो. तेव्हा जर्मनीमध्ये आम्ही हा कार्यक्रम केला. आपला एक आनंदी वास्तू नावाचा कार्यक्रम असतो, जो 3 तासाचा कार्यक्रम. आपण माहितीपर लोकांना वास्तुशास्त्राची माहिती देतो. ठिकठिकाणी आपण कार्यक्रम करतो, देश परदेशात. तर त्या जर्मनीमध्ये काही जर्मन लोक होते, अर्थात त्याला दुभाषे सुद्धा होते, कारण तेवढं इंग्लिश माझंही चांगलं नाहीये बाबा. तर ते गणपतीचं चित्र जेव्हा आम्ही त्यांना दाखवलं आणि गणपतीबद्दल जेव्हा माहिती सांगितली, तेव्हा त्या जर्मनीतलाच तो माणूस त्यांना प्रश्न विचारला की म्हणे, तुम्हाला जर असा मुलगा झाला तर चालेल का म्हणे, की ज्याला अशी सोंड आहे, पोट एवढं मोठं आहे, तर तुम्हाला तो चालणार नाही, तर मग तुम्ही अशा या आयडॉलची पूजा कशी करता? पण मुळामध्ये आपल्या बऱ्याच लोकांना हे माहित नाही की गणपती म्हणजे काय. ज्यावेळेस ऋषीमुनींना असं वाटत होतं की एक आदर्श